सूरज, गोळ्या आहेत का याच्यात? हा नाही, लिमलेटच्या गोळ्या घ्यायला पैसे नसायचे तुझ्याकडे आणि खोऱ्या गोळ्या कुठनं घालणार तू? बघायचं तुला? धाव की, दाखव. अरे धाव की. अरे बंदूक उडायला डिरिंग लागतंय. तू तुझ्या भावाच्या जीवावर जगणारा माणूस, तू काय बंदूक उडवतोस? सूरज सोड ना, सोड बंदूक. लई नाटकी झाल्याची आता सोड नाही मेला. सोड म्हणतो ना, सोड. अरे काय अक्कल बक्कल आहे का नाही तुला? काय करायला हे? जाईल तिथं अडवायला लागलो. तुला सोडणार नाही मी. मी कुठं अडवाय आलोय? आणि काय करणार आहेस तू? हा काय करणार आहेस? हे बघ, असली दादागिरी माझ्यावर चालणार नाही. राणा, आवर तुझ्या भावाला आणि त्याला सांग माझा नाद केला तर बाद होते म्हणाव. आता काय सांगायचं ते मी सांगतो. फोवाड बंद ठेव. आता जागेवर राहणार नाही ते. चल सूरज, चल. अरे काय सरपंच, हे तुमचं तंटामुक्त गाव? हा दिवसा ठेवळ्या दादागिरी? आतापर्यंत कुणी कुणावर गावात बंदूक रोखली होती का? अरे कशाला वाढीचार? आता मिटलंय ना वा? कुठं मिटलंय? आता नाही मिटलेलं. पहिला पंचायतीची मीटिंग बोलवायची. आमचा विषय पंचायती समोर व्हायला पाहिजे. यानं विषय चालू केला ना, त्यांच्या पैशाचा माज नाही उतरून ठेवला तर नाव सांगणार नाही. तरी आम्ही सांगितलं होतं आमच्या यांना बिझनेसच्या भरीला पाडू नका, पण कुणी म्हणून ऐकलं नाही आमचं. चार पैसे दिसले का नाही की यांचं डोसकं भिरभिरतंय. आता हे समजा केवढ्याला पडायचं बरं? वहिनी साहेब, उगं काहीतरी बोलू नका. अहो असं कसं गोदाक्का? आम्ही काय काळजीनं बोललो का नाही की हे असं वाटतंय बघा समजायला, आणि नाही बोललो की मग हे असं होतंय. वहिनी, हे गेले सूरज भाऊजींना आवरायला, तुम्ही काय काळजी करू नका. अहो काय झालं? काही नाही. हे बघा, राणादा आणि सनिदा आलं. राधा ते जा, त्याला घेऊन जा. अहो दारादा खरं सांगतो, आज त्या पप्प्याचं लय झालं. अहो आम्ही गप आपल्या शेतकऱ्यांनी खतं दाखवत होतो, तर मध्ये आल्यानं उजच कळ काढली आमची. अरे म्हणून त्या बंदूक घेऊन गोळी घालायची काय? बरं झालं मी टाइमवर पोहोचलो. आता किती मागात पडलं असतं ते. तिरुपती दादा, बंदूक आत ठेवून द्या, परत बाहेर काढायची नाही. राणा भाऊजी, आज तुम्ही आमच्या कुकवाला वाचवलंय. तुमचं उपकार कसं फेडू हो? अहो नाही वहिनी, उपकार नाही. उपकार नाही तर काय झालं? अहो तुम्ही टायमावर पोहोचला तिथं म्हणून हे वेळेत आलं तरी घरी. आज पतुरी यांना 100 वेळा सांगितलंय डोसक्यात राग घालून घेऊ नका, पण आमचं कवा ऐकतच नाही ते. माझं डोसकं फिरू नको सांगतोय आता. बस आता. अरे तू सुधारला म्हणून किती कौतुक वाटायचं आम्हाला, पण तू त्याच्या समजा उलटच करायला की. त्या पप्प्याने सुरुवात केली ती, विचार पाहिजे याला. वय राणादा. काय वय राणादा? काय बी असू दे, म्हणून काय भलतं सलतं करायचं वय? राणादा, तू पप्प्या काय गप बसणार नाही? हे मी बघतो. तुम्ही गपचूप तुमचा बिझनेस करा. त्याच्याच आडवं यायला लागले ते. मी बघतो कसं आडवा येतो ते. पण भांडणं काढायची नाही, त्यांना ठेवा. राणा दादा, साहेब कधी येणार आहेत? सरपंचांनी विचारलंय. सांगचला येते. ठीक आहे, मी सांगतो. राणादा, हे पप्प्या काय गप बसणार नाही. हे प्रकरण पप्प्या परत वाढवणार बघा. कांच्याला आवा येतील, या बघू काय करायचं ते. आता समजा शांत राहू. आपल्या घराचा अपमान मी सहन करू घेणार नाही राणा. भाऊजी कोणी काहीही बोलेल, पण तुम्ही कशाला मनाला लावून घेताय? तुम्ही शांत व्हा आणि उगाच उलट काही करू नका. वहिनी तो काय बडबडत होता ऐकायला पाहिजे होतं. माझं तर टाळकं टाकलं होतं. हेच नकोय. भांडण करून काही हाती लागणार नाही. म्हणून कुणाचं काय बी ऐकून घ्यायचं वय? नाही, पण शक्यतो भांडणं टाळूयात आपण. माझं बी हेच म्हणणं आहे. ए बाबांनी, भांडणं मारा तेवढं काय करू नका सा. भाऊजी, तुम्हाला पटतंय ना हे?
अहो बरं हातपाय धुवून घ्या, मी चहाला टाकते. चल अंजली. आलो आम्ही बी. राणादा तू पप्या काय ग बसणार नाही, आता गाव गोळा करणार बघा. करू दे, त्यानं किती बिवड्या मारू दे, गाव आपलंय, आपल्या ऐकण्याबाहेर कोण नाही. गावात काय होणार आणि काय नाही हे ठरवायला गावचा सातबारा काय गायकवाडच्या नावावर नाही. भारतात लोकशाही आहे आणि हे गाव भारतात आहे, तेव्हा आपण कुणाची बी दादागिरी खपवून घ्यायची नाही. अरे पर साहेबांचा आणि राणाचा शब्द कसा मोडायचा? मालक पाणी आण. ही माझी बायको सुरकी. सुरके बस उठ बस उठ. बस म्हटलं की बसते आणि उठ म्हटलं की उठते. का तर मला उलट बोलायची हिंमत नाही तिच्यात. हिंमत का नाही तर ती माझी बायको आणि मी तिचा नवरा आहे. दौलतवाडीचे मर्दगडी तुम्ही गायकवाडांच्या बायका कवापासून झाला सा? पप्प्यादा आम्ही काय बायका वाटलोय? मग गायकवाडांचा शब्द म्हणायचं भ्या कशाला एवढं? अरे भिऊ कशाला, कुणाच्या बापाचं खात नाही मी. करेक्ट आहे. हे बघा आपण कुणाच्या बी बाचं खात नाही, तेव्हा घाबरायची अजिबात गरज नाही. एक काम करायचं, आज सांच्याला मीटिंग बोलवायची आणि गायकवाडाच्या दादागिरीचा मुद्दा मांडायचा. अहो तुमच्या खाजगी भांडणासाठी गावची मीटिंग बोलवतील काय सरपंच? खाजगी भांडणाला गावचं भांडण कसं बनवायचं की नाही हे चांगलंच माहिती आहे या परेश पाटलाला. तडीपार होतो की नाही तेव्हा जग पोळून प्यालोय मी, तेव्हा अजिबात घाबरायचं नाही. हे बघा तुम्ही नुसतं संकट राहा, काय करायचं की नाही ते मी बघतो. घ्या पाणी घ्या. तू इथं का थांबलीस? जा चहा करजा माझ्या कार्यकर्त्याने जा. तर मी मला किती करू? तर 2-4 कप. 2 आणि 4 6. बाहेर ये. इथं थांब, पुढे थांब, पुढे पुढे. हे बघ इथं किती माणसं ती मोजायचं आणि चहा ठेवायचा. इथं गणित दावत बसलीस की नाही तोंडावर भूगोल काढून निघ. तर हे बघा आता गावात माझी एंट्री झाली, तेव्हा अजिबात घाबरायचं नाही. कसं आहे माझ्या बांधवांनो, मागून आपला हक्क मिळत नाही, त्यासाठी संघर्ष करावा लागतो. तुम्ही फक्त माझ्या होला हो करा. ह्यो परेश पाटील तुमच्यासाठी संघर्ष नक्की करणार. अहो ऐका की सरपंच, एवढ्या तेवढ्यासाठी कशाला मीटिंग घेताय? अवसर नाही म्हणून सांगून टाका की त्या पप्प्याला. काय कसं काय? बरं येतो आम्ही. होय येतो. काय झालं? काय नाही, सूरज पुढे आहेत खोलीत का? काय झालंय? दुपारची भांडणं की पप्प्या गावचं वातावरण बिघडवणार बघ. 2-4 माणसं गोळा करून पंचायतीत तमाशा घातलाय त्यानं. का? सांच्याला गावची मीटिंग घ्या म्हणतोय. गाव पुढे आपली दादागिरी सांगणार म्हणतोय. ह्यात कसली दादागिरी? आता वैयक्तिक भांडण आहेत, वैयक्तिक पातळीवरच सोडवायची ना. ग्रामसभेचा काय संबंध? येस तर 2-4 माणसं गोळा करून
सरपंचांवरती प्रेशर टाकले त्यानं. पण गावातल्या माणसांनी कसा सपोर्ट केला? काय माहित. पण एक कळलंय, गावात समजेच आपल्या ऐकण्यातले नाही. मग आता सूरजला घेऊन मीटिंगला जावं लागलं. ही वेगळीच भानगड झाली आता. पण काय बी झालं तरी सूरजनं त्या पप्यावर बंदूक रोखायला नाही पाहिजे होती. तुम्ही काही काळजी करू नका. झालं ते झालं. आता हे प्रकरण मिटवून टाका. सूरज नाईट समजून सांगायला पाहिजे, नाही तर मीटिंग मध्ये परत वाद घालायचा. नाही होणार. तुम्ही सांगितल्यावर ऐकतील सूरज भाऊजी. मला खात्री आहे सूरज भाऊजी काही वेडवाकडे वागणार नाही. ठीक आहे, सूरजला मीटिंगचं सांगून येतो. आलो. सूरज, सांचल गावात सभा आहे, आपल्याला जायचंय. ती बी त्या पप्प्यानेच ठेवायला लावली असणार. नाही किड आहेत त्याच्या अंगात. हे आपण बघू, पण तू सभेमध्ये एक शब्द बोलायचा नाही. असं कसं रानात असं कसं गप बसायचं आपण? आपण गप बसतो तर लई चेकाळते. आपण नाही, तू गप बसायचं. जे काय बोलायचंय ते मी आणि आबा बघतो. हे बघ राहणार आहे बघ. अरे कटका माझ्या संकट उडाला तर मला विचारणारच की. मग तुला विचारलं जे काय झालंय तेवढंच सांगायचं. उगा मीटिंग मध्ये भांडणं काढायची नाही. काय म्हणतोय मी? खऱ्याला कुणाची डर नसते, तेव्हा निवांत राहा. बाकी मीटिंग मध्ये मी आणि आबा बघतो. चल. बापू अहो काय ए द्या अजून किती वेळ लागणार आहे? हा काय सरपंच, त्या गायकवाडांचा माज म्हणायचं का काय म्हणायचं? हा किती वेळ वाट बघायची त्यांची अजून? समजा गाव जमलं तरी त्यांचा पत्ता नाही. ए पप्प्या, तू हरकून लवकर आलायस. मीटिंगचा टाइम व्हायचा आहे अजून. येतात की? ए द्या हा ही जमल्यात ती काय खुळी म्हणून जमल्यात काय? मला काय माहित. बघा बघा गावकरी बघा, हे गायकवाड तुम्हासनी खुळ्यात काढायला लागल्यात. हा राणा झालं. हो राणा झालं. सरपंच नमस्कार. झालं नमस्कार. नमस्कार काका. नमस्कार नमस्कार. या या सरपंच करा सुरू. करूया. अहो तास झाला करूया. हे तू का आले नव? आता कशात तटले? साहेबांची वाट बघूया थोडा वेळ. बघा समध्यांनी, म्हणजे काय जनतेच्या पदरी वाढ बघण्याखेरीज काही नाहीच आहे. रेशनची वाढ बघा, कर्जमाफीची वाढ बघा, अनुदानाची वाढ बघा. वाढ बघण्यातच आयुष्य चालले लोकांचं. हेच तुम्हाला सांगतो, हेच समज मला बदलायचं आहे. इथनं पुढे या गावात कुणाची दादागिरी चालणार ना कुणाची गुलामशाही. आणि ह्यो परेश पाटील तुमच्यासाठी संघर्ष करणार आहे. पप्प्या अरे सरपंच अहो काय पप्प्या, मला सांगा आपण घरात आहोत का? नाही की नाही? हो पप्प्या नाही म्हणायचं, माननीय परेश पाटील. अरे कुठला विषय कुठे न्यायला लागलायस तू? कशाला उगाच लांबड? मी लांबड लावायला लागले? अहो लांबड तुम्ही लावालाय सरपंच. मला सांगा, साहेब आलेच नाही तर मीटिंग होणारच नाही का? मीटिंग होणार. जरा कडकाड. हे बघा, नेत्यांची हुजरीगिरी करत ताटकळत बसायची सवय तुम्हाच नसेल, मला नाही. ए पप्प्या, सरपंच आहेत गावचं, नीट बोलायचं. ए तू तुझं थोबड पण ठेव, आम्ही बघतो दोघं काय करायचं ते. सरपंच बघा काय हे बघा काय ते.
सरपंच फायनली विचारलं मी, तुम्ही मीटिंग सुरू करणार आहे का जाऊ मी पोलिसात? पप्प्या तंटामुक्त गाव आहे आपलं, पोलीस नाही. मग मी सांगतो तसं करा की मीटिंग सुरू. काका सुरू कर. पण साहेब तुम्ही सुरू करा. आपल्यातला इशे आपल्यातच मिटला पाहिजे. ठीक आहे मग. हा तर मंडळी, आज आपण या विषयावरती विचार करण्यासाठी हे बघा. एकत्र आलोय. मी ह्या गावातलाच आहे. मी माझ्या पोटापाण्यासाठी खताचा बिझनेस सुरू केला होता, तर माणसासनी दमदाटी करून भडकावून या सूरज आणि राणानं माझा बिझनेस बंद पाडलाय. हे बघा, आम्ही कुणाला बी भडकवलेलं नाही. माणसं स्वखुशीने आमचा प्रोडक्ट घेतात. स्वखुशी मग? अरे पैशाचा आणि ताकदीचा वापर करून जबरदस्ती करताय तुम्ही गावावर. हे बघ, तू माझ्यावर रोखलेली बंदूक आज समजा गावानं बघितली आहे. अरे पुरावा आहेत माझ्याकडे. बापू जरा या इकडे. अहो तुम्ही या इकडे. बापू या आणि या समजासनी सांगा, या सूर्यानं माझ्यावर बंदूक रोखली होती की नाही? होय, अरे म्या बघितलं की. अरे मॅच काय समजा गावानं बघितलंय. अरे कुठे गेली ती? ए सांगा की. आम्ही बघितलंय. सरपंच सांगा आता काय करायचं? तुझं काय म्हणणं आहे? इथनं पुढं माझ्या बिझनेसच्या मध्ये गायकवाडांनी यायचं नाही. मंजूर आहे? अरे उद्या उठून तू काय बी करशील, आम्ही सहन करत बसू इथं. नाही सरपंच, यासनी काय समजा पटणार नाही. मी चाललो पोलिसात. आम्ही कोणी बी तुझ्या आडवे येणार नाही. जो प्रश्न आता इथंच मिटवून टाक. सूरज, आपलं गाव तंटामुक्त आहे, ते तसंच राहायला पाहिजे. विषय मिटला असेल तर उगा लांबट लावत बसू नकस. अरे माननीय परेश पाटलांकडे तेवढा येळ बी नाही. पण हितनं जर का कोणी माझ्या मध्ये आलं तर मला काही विचारायचं नाही. दाताला बरेले धमक्या कोणाला देतोस तू? हे तुला देतो धमकी. काय करणार आहेस रे? लई झालं रे याचं. त्याचा विषयच मिटून टाकायचा. अरे भांडणं करू नका रे भावांनो. आपलं गाव तंटामुक्त आहे. हे बघा सरपंच, त्यासनी समजावून सांगा, परेश पाटलाचा विषय लय हार्ड आहे. इतक्या सदासाची मिटणार नाही. आता मिटून दाखवतो तिथं. मिटा बघूया. या इकडे. हा बघ, नमस्कार साहेब. या बसा मंडळ म्हणजे वेळ बसा. बसा साहेब. साहेब, माझ्याच्यानं हे आता झेपणा झालंय. ह्या दोघांनी आता तुम्हीच आवरा. सूरज, काय तमाशा लावला यो? आबा, पहिली सुरुवात पप्प्याने केली आहे बघा. अरे अहो साहेब, मी पोटापाण्यासाठी करालोय, तर या सूरज जुनी खुन्न चोखून काढालाय. हो, मला सांगा साहेब, या गावात मी जगायचं की नाही? तसं असेल तर तसं सांगा. मी माझं तोंड कुठेतरी काळं करतो. कुणी राहायचं कुणी नाही राहायचं हे ठरवायला गाव म्हणजे आमची जहागिरी नाही. बघा मंडळी, गवादरनं मी हेच सांगालोय. ऐका जरा. आबा बस सूरज, तू घरी चल. काय झालंय ते कळलंय आम्हाला. एक ध्यानात ठेव, गावात वाद वाढायला नको, शांतता पाहिजे. होय साहेब, तुम्ही म्हणाल तसं. सूरज, चला घरी.